जब तक जारी रहती है, रात की धड़कन जब तक जारी रहती है, सोते नहीं हम, जिम्मेदारी रहती है, जिम्मेदारी रहती है. कारण जिम्मेदार लोक आहेत, नगरसेवक असो, सामान्य माणूस असो, यांच्यापासून मी बघतो या 10 ते 20 वर्षात कोणतीही दुर्घटना घडलेली नाही आणि घडणार नाही अशी त्यांच्याकडून मी ग्वाही देतो. आणि यानंतर ज्याला आपल्याला जे सूचना द्यायच्या आहेत त्यांनी जागेवरच उभा राहून सूचना देण्यात यावे ही विनंती आहे. आदरणीय मंच, आदरणीय जन, आदरणीय सभी सम्मानित व्यक्तिगण, आप सभी को आने वाले माय भारत माता, दुसरं काही दिसत नाही. कुणाला डोळे झाकतात सुंदरा दिसते, कुणाला डोळे झाकतात सुंदरा दिसते, कुणाला रंभा उरुषी वसुंधरा दिसते, कुणाला डोळे झाकतात सुंदरा दिसते, कुणाला रंभा उरुषी वसुंधरा दिसते. नवनाटकी जगाला काय काय दिसते, मगर अंबड शहराला राब राबणारी माय दिसते, माय दिसते. कारण ह्या अंबड शहरापासून खूपच चांगलं शिकवण्यासारखं आहे आणि मला अंबड शहरात मी स्थायिकच होणार आहे, जाणार सुद्धा नाही, याच्यात इतकं रमलेलो आहे. तदनंतर आता सूचना कोणाला द्यायच्या नसेल तर आता याच्यानंतर जे आपले तरुण तडफदार म्हणतो तेच, कारण त्यांचा एकदा निर्णय घेतला, जे एक फैसला केला ती फैसला मंजूरच करतात. त्यांच्यासाठी एक फैसला जो कुछ भी हो मंजूर होना चाहिए, फैसला जो कुछ भी हो मंजूर होना चाहिए, जंग हो या इश्क भरपूर होना चाहिए, असे नगराध्यक्ष यांच्या रावांना एकदा जोरदार टाळ्या वाजा आणि ते आपल्याला काहीतरी संदेश देणार, मनोगत व्यक्त करणार. मुळक साहेबाचं भाषण ऐकलं की जरा जास्त आपण हे आपल्याबद्दल बोलताय की असा प्रश्न पडतो. पण आजच्या या शांतता कमिटी शिवजयंती आहे 19 तारखेला, म्हणजे आज 17 तारीख आहे, परवा 19 आहे. 19 पासून शिवजयंती साजरी होते 19 तारखेला. तर आम्ही पोलीस प्रशासनाच्या वतीने आपल्याकडं काही सूचना असतील किंवा आपल्याकडून काय आम्ही अपेक्षा व्यक्त करतो की जेणेकरून हा जो सण आहे शिवजयंतीचा जो सण साजरा शांतते आणि व्यवस्थित व्हावा, कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता शांततेने, आनंदात आणि उत्साहात व्हावा म्हणून आपण ही मीटिंग ठेवली. आणि त्यामध्ये आमच्या काही अपेक्षा आहेत आपल्याकडनं किंवा सूचना आहेत. सगळ्यात पहिल्यांदा की मिरवणूक जी आहे, तर मिरवणूक जो दिलेला मार्ग आहे, जो पारंपरिक डेली दरवर्षीप्रमाणे जो मार्ग आहे त्याच मार्गाने होईल, दिलेल्या वेळेत होईल, एवढी काळजी घ्यायला लागेल. तुम्हाला मार्ग अचानकपणे काही मार्ग चेंज करता येणार नाही. जो जुना पारंपरिक जो मार्ग आहे त्या मार्गाने ते मिरवणुका घ्यायच्या आहेत. आणि जे काही तुम्ही जयंतीनिमित्त काय कार्यक्रम ठेवलेले आहेत ते सर्व कार्यक्रम हे शांततेत पार पाडावे, यासाठी सगळ्यांची जबाबदारी आमची आहे. जिथे काय कुठं काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते आम्हाला अगोदर सांगून द्या, किंवा जिथं कुठं काय वाटते त्याबद्दलही आम्हाला माहीत द्या. परंतु जे जयंतीनिमित्त होणारे सगळे कार्यक्रम असतील, किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असेल, भाषण असेल, किंवा इतर काही मिरवणुका असतील, शोभायात्रा असतील, जे काही असेल तर हे सर्व आपल्याला शांततेत आणि उत्साहात सर्व पार पाडायचे. त्यानंतर आता सोशल मीडियाचं फार जास्त चालू आहे की सोशल मीडियावर काही गोष्टी चुकीच्या असतात, एडिट केलेले असतात, काही मॉर्फिंग केलेले फोटो असतात, व्हिडिओ असतात, काही मेसेज असतात. ह्या चुकीच्या ज्या काही सोशल मीडियावर फिरणाऱ्या गोष्टी ज्या आहेत तर या म्हणजे खात्री केल्याशिवाय कुठे फॉरवर्ड करूच नका, शक्यतो फॉरवर्ड करूच नका. जर चुकीचे असतील आपण फॉरवर्ड केलं तर त्यावर IT ॲक्टप्रमाणे गुन्हा पण दाखल होतो. ज्या काही अफवा पसरवणारे आहेत, काहीतरी चुकीचं कुठं तर घडलेलं राहतं आणि त्याला एडिटिंग करायचं आणि हे इथंच घडलेलं आहे किंवा ते तिथंच घडलेलं आहे, हे काय दोन धर्मामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करणारे जे काही मेसेजेस आहेत ते सोशल मीडियावर जे फिरणार आहेत तर त्यावर कटाक्षाने आमचे सायबर तर ते लक्ष ठेवते. आणि जे चुकीच्या पद्धतीने त्याला व्हायरल करतात, चुकीच्या पद्धतीने त्याला प्रोत्साहन देतात, त्यावर सायबर गुन्हे दाखल करणार, IT ॲक्टप्रमाणे गुन्हे दाखल होणार, ते बाकीच्या त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणार. त्यामुळं जर त्यामध्ये जर कोणी विद्यार्थी असतील, कोणी तरुण असेल, कोणाला नोकरीची अपेक्षा असतील, त्याच्यावर जर गुन्हे दाखल झाले तर पुढे त्याचं काय भविष्य सर्व अंधारात असून जाईल. त्यानंतर दुसरं जे आहे, कुठलाही वाद
म्हणजे ग्रामीण भागामध्ये असो किंवा शहरामध्ये असो, जयंतीनिमित्त किंवा कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमानिमित्त कुठलाही वाद असेल तर तो तिथं वाद नका करू. तुमचे काय असेल जेन्युइन प्रॉब्लेम असतील किंवा एकमेकाचे काय हेवे दावे असेल तर पोलिसांना या, आम्हाला सांगा, आपण तो वाद चर्चेतून मिटू. चर्चेतून मिटत नसेल तर कायदेशीर कारवाईतून मिटू. पण त्याचा इश्यू होऊन कुठेतरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन म्हणजे आपल्या शहरामध्ये झाला पाहिजे नाही आणि तालुक्यामध्ये पण झाला नाही पाहिजे. तुमचे चर्चेतून जर वाद मिटत असतील तर ते मिटू, नसेल तर कायदेशीर कारवाईतून ते वाद मिटले जातील. पण चुकीचं कोणी पाऊल उचलून कायदा हातात न घेऊ नये, जेणेकरून आपल्या इथं चुकी म्हणजे खराब वातावरण होईल आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. त्यानंतर आम्ही ज्या वेळोवेळी तुम्हाला सूचना सांगतो, सार्वजनिक कार्यक्रम असेल, शिवजयंती असेल किंवा कुठलेही इतर जे मोठे कार्यक्रम असतील, धार्मिक असतील, कोणते वैयक्तिक कार्यक्रम, ज्या वेळेला आम्ही सूचना सांगतो त्या सूचनाचं पालन करून पोलिसांना सहकार्य करावं, ही एक आमची तुमच्याकडून अपेक्षा असेल. तुम्हाला जे काही अडचण असेल ते तुम्ही आम्हाला बिनधास्तपणे कधीही सांगा, मेसेजद्वारे सांगा, पर्सनल भेटून सांगा किंवा एखादा बीटा अंमलदार असेल, बीटा अधिकारी आहेत, दुय्यम अधिकारी आहेत, मी आहे, SDPO सर आहेत, बाकी सगळे प्रशासनातले सर्वच अधिकारी, SDM सर आहेत, तसे तुमच्या अडचणी तुम्ही आमच्याजवळ मांडा. काय एखादा प्रकार घडल्यानंतर साहेब हे असं होतं म्हणून असं घडलं ह्या बोलण्याला काहीच अर्थ राहणार नाही. त्यावेळेला तुम्हाला प्रशासन कुठल्याच पद्धतीमध्ये जे होईल ते कायदेशीर कारवाईला समोर जावं लागेल. आणि त्यामध्ये जर शिक्षण घेणारे मुलं असतील किंवा जर कुणी काय नोकरदार असेल तर त्याला त्यामध्ये अडचण निर्माण होईल. त्यामुळं प्रशासनाला सण उत्सव साजरा करताना किंवा बाकी काही कुठले कार्यक्रम साजरा करताना प्रशासनाला सहकार्य करावं ही एक अपेक्षा आहे. त्यानंतर जे काय आहे ना, तुमच्या जे ठरलेल्या मार्गाचं आणि ते वेळ सगळ्यात महत्त्वाचं काय, मार्ग आणि वेळ आहे. आपण काय करतो, एक गाणं वाजू द्या, 2 गाणं वाजू द्या, बऱ्यापैकी त्यात कोणतरी पिलेलं असेल त्यातून भांडण होतं. त्यामुळं वेळेचं बंधन, आम्ही तुम्हाला वेळोवेळी सांगतो की वेळ संपली बाबा, तुम्ही कमी राहिला थोडा वेळ, तुम्ही पटकन करा. त्यामुळं मिरवणूक लवकर काढा आणि वेळेच्यात संपवा, हेच म्हणणं आहे. तुमच्या आनंदामध्ये आमचा सहभाग निश्चित असेल, पण आम्हालाही काही गोष्टीचं बंधन असतं, वेळेच्या आत सगळ्या गोष्टी संपल्या पाहिजे, कारण त्याचं रिपोर्टिंग करण्याचं गरजेचं असतं. आणि तुम्ही लक्षात घ्या की बरेच वेळा आता तर सध्या अंबड शहरामध्ये आणि ग्रामीण तालुक्यामध्ये पण सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू आहेत, सगळे जे समजदार लोक आहेत सगळे आहेत, त्यामुळे भांडण काय दिसलं नाही. पण भांडण जेव्हा मिरवणूक असेल किंवा काय कार्यक्रम वेळेच्या पुढे चालला की त्यात कुणी ना कुणी विघ्न घालतं आणि त्यातून ते भांडण होतं आणि तिथून लॉ अँड ऑर्डर चालू होतं. त्यामुळं जे कुणी शिवजयंतीचे कमिटीचे अध्यक्ष असतील, सदस्य असतील किंवा आपण सर्व आंबडकर म्हणून सगळ्या गोष्टी आपण म्हणजे त्याचा अध्यक्षच असायला असं पाहिजे नाही, पण सगळ्या गोष्टी आपण एक सुजाण नागरिक म्हणून आपण जे काही मिरवणूक काढणारे मुलं आहेत पुढे होऊन तरुण, त्यांना आपण सांगून त्यांना त्या गोष्टी लवकर करून घेऊन म्हणजे वेळेच्या आत संपवण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं ही एक अपेक्षा आहे. त्यात आता डीजेचा एक प्रश्न आहे, तर डीजे तर आपण वाजवूच देत नाही किंवा सर्वोच्च न्यायालयाचे त्याला निर्देश आहे की डीजेचा काय वाजवायचा नाही. पण माझी पण तुम्हाला एक विनंती असेल की डीजे कुणी लावू नका, काय दुसरे बँड असतील किंवा जे काय दुसरे वाद्य आहे तर ते पारंपरिक वाद्य तुम्ही लावा आणि त्याचा आवाज कमी असावा, जेणेकरून आपल्याला त्रास होणे म्हणजे ध्वनी जे प्रदूषण आहे त्या ध्वनी प्रदूषणाचं पालन आपल्या सगळ्याकडून झालं पाहिजे, ही मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची विनंती असेल माझी ते. त्यानंतर मिरवणुकीमध्ये शस्त्रसदृश वस्तू किंवा आक्षेपार्ह फलक आहेत, घोषणाबाजी आहेत आक्षेपार्ह, जेणेकरून वाद निर्माण करणारे असतील किंवा 2 धर्मामध्ये समाजामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करणारे असेल अशा घोषणाबाजी नको, ते फलक नको किंवा गाणे असतील, ह्या कुठल्याच गोष्टी नको. आपल्याला सण उत्सव हा आनंदात उत्साहात साजरा करायचा आहे, जेणेकरून काय की साजरा केल्याबद्दल आपल्याला पण नंतर बरं वाटलं पाहिजे. नाहीतर काय होतं, एखादा आपण उत्साहात सण साजरा करतो आणि शेवटी कुठं तर काय प्रॉब्लेम झाला, वाद वगैरे झाला तर सगळ्यांचा मूड जातो. तुम्हालाही बरेच वेळा असं झालं असेल, तर ते व्हायला नको. आपण जशी सुरुवात आनंदाने केली होती तसं त्या मिरवणुकीचा शेवट किंवा त्या कार्यक्रमाचा शेवट पण आनंदात व्हावं, यासाठी सगळ्यांनी चांगलं वागावं. किंवा एखादा जर चुकीचं असेल तर त्याला आपण सगळे मिळून सांगून त्याला घरी देऊन पाठवून द्यायचं की बाबा तू नको हे विनाकारण विघ्न नको आणून. त्यानंतर जे सोशल मीडिया आता प्रत्येकाकडेच आहे, सोशल मीडियावरती धर्माला तेढ निर्माण करणारे किंवा भडकाऊ जे काय मेसेज असतील हे फॉरवर्ड प्लीज नका करू. म्हणजे ह्या गोष्टी काय तेवढ्या परत एवढं होऊन जातं, पण त्याचा ज्यांनी फॉरवर्ड केलं किंवा हे आहे आपण हे म्हणू शकत नाही ते आलं मी पुढे पाठवलं, ते पण गुन्हा आहे. एखादा मेसेज चुकी झाला आणि त्यात काय तथ्यच नाही किंवा 2 धर्मामध्ये तेढ निर्माण करणारा एखादा मेसेज आहे आणि आपण तो बघितला आणि दिला पुढे पाठवून, तर तो पण गुन्हा आहे, त्यावर पण गुन्हे दाखल होतात. त्यामुळं अशा चुकीच्या म्हणजे धार्मिक भावना भडकवणारे किंवा काय तेढ निर्माण करणारे, लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन निर्माण करणाऱ्या गोष्टी म्हणजे कुठल्याच फॉरवर्ड करू नका सोशल मीडियावर.
आणि सगळ्यात महत्त्वाचं की जर काय आहे ह्याच्यामध्ये जर कुठली काही संशयास्पद कुणाची हालचाल असेल, काय तुम्हाला काय माहिती आहे, काय संशयास्पद काय गोष्ट आहे किंवा कुठं काय वाटतंय कुणाचं काय मुलामुलामध्ये कधी कधी हे होतं किंवा मग वाद कुठं तर अशा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये वाद करून काढायचा आणि त्यात हे करायचं, तरी असं जर कुठं तुम्हाला निदर्शन आलं तर ते प्लीज आम्हाला सुरुवातीला सांगा, जेणेकरून आपण त्याला थांबवू किंवा त्यावर काहीतरी कायदेशीर कारवाई करून ते थांबवता येईल. या सगळ्या सूचना ह्या माझ्याकडनं सूचना जर विनंती असेल तुम्हाला, जेणेकरून आपल्या अंबड शहरातली शिवजयंती तसेच अंबड तालुक्यामधली शिवजयंती आणि इतर जे सर्व सण जे आहेत हे सर्व धर्माचे सर्व सण हे शांततेत आनंदात आणि उत्साहात जावे यासाठी हे माझ्याकडून पोलीस प्रशासनाच्या वतीनं हे तुम्हाला सूचना आहेत. पोलीस पाटलांना पण मी सांगतो, आता इथं बऱ्यापैकी पोलीस पाटील पण आलेले आहेत, पोलीस पाटलांना पण मला हे सांगायचे की तुम्ही प्रत्येक गावामध्ये आपापल्या गावामध्ये काय चुकीचं होतंय का, काय होतंय, कोण काय करतंय काय नाही, ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, जेणेकरून त्याला आपण अगोदरच आळा घालून ठेवू. ज्या गावाला पोलीस पाटील नाही त्याच्या शेजारच्या गावच्या पोलीस पाटलांना लक्षात ठेवायचं. आणि मी तुम्हाला आज इथेही सांगतो की तुमचं कुठलं जर काय म्हणतात कामामध्ये दुर्लक्ष आलं किंवा तुम्ही वेळेवर कुठलं रिपोर्टिंग नाही केलं किंवा तुम्ही माहितीच नाही दिली किंवा तुमचा त्यामध्ये सहभाग आहे किंवा तुम्ही पार्सलेट टाईप वागताय किंवा तुम्ही एक पक्षासारखे असल्यासारखे वागताय, तुम्ही आता पोलीस पाटील म्हणजे तुम्ही शासनाचे झाले, त्यामुळे तुम्हाला पक्ष वगैरे काही नाही, तुम्ही पक्षासारखे असलेले वागताय, हे जर कुठे निदर्शनास आलं आणि त्याचे जर काय पुरावे भेटले तर मी तुमचा डिफॉल्ट सरांकडे करू शकता, तुम्ही त्यामध्ये डिसमिस पण होऊ शकता, एवढी काळजी घ्या तुम्हाला. हे स्पष्ट आणि हे स्ट्रिक्टली सांगतो, कारण आपल्यावर ॲलिगेशन कुठले झाले नाही पाहिजे की हा ह्याच पार्टीचा करतो काम, तो त्याच पार्टीचा करतो किंवा तो त्याला मदत करतो, तो ह्याला मदत करतो. तुम्ही निपक्ष, पोलीस पाटील म्हणजे पोलिसाचा प्रतिनिधी म्हणून तिथं आहे, तुम्ही निपक्ष राहिलं पाहिजे. भले तुमचा भाऊ जरी असला तरी तो निपक्ष असला पाहिजे, जे झाली चूक जे चुकीचं आहे तर ते चुकीचं म्हटलं पाहिजे. मग त्यामुळं इकडे कोणाकडे आमच्याकडे तक्रार नाही आल्या पाहिजे. त्यानंतर आता शिवाजी महाराजांचे पुतळे बसण्याचं प्रमाण आपल्या ह्याच्यामध्ये आता 1-2-3 पुतळे बसलेले आहेत, पण ते सगळे इलिगल बसलेले आहेत, तर त्याला परमिशन घेऊन बसण्यासाठी आपण सर्वांनी त्यांना विनंती करा, सांगा, ग्रामपंचायतचा ठराव घ्या, त्यानंतर आपली पोलीस नवशी असते, नंतर कलेक्टर मॅडम त्यांना परमिशन देत असतात. तर याबद्दल थोडं बसवत असताना ते माहिती घ्या पोलीस पाटलांनी किंवा बाकी सर्वांनी. बसवत असतात त्यांना कायदेशीर परमिशन मिळते, परमिशन पुतळा धोरण ठरवलेलं आहे महाराष्ट्र शासनानं 2013 आय थिंक काहीतरी, त्या धोरणानुसार तुम्हाला परमिशन पण मिळते. पण ते परमिशन काढून जर केलं तर सगळं ते असं रात्री बेरात्री बसवण्यापेक्षा जर परमिशन काढून जर केल्या सगळ्या गोष्टी तर ते सगळ्यासाठी चांगलं असेल आणि त्यामुळे काय प्रॉब्लेम होणार नाही. आता म्हणजे आता ह्या झाल्या माझ्या पोलीस प्रशासनाकडून सूचना, तर आता आपल्याला काही असं सूचना असतील तर त्या आपल्या सूचना सांगा. यानंतर छोट्या खाणी आपल्याला सत्कार करायचा आहे. जे अध्यक्ष असतात या कार्यक्रमाचे त्यांचा सत्कार आपण करणार आहेत की जे आता पहिल्यांदा आपल्या या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत पारधी सर, एम सर यांचा सत्कार माननीय PI साहेब हे करतील. यानंतर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले तरुण तडफदार असे नगराध्यक्ष ज्यांनी आपल्या अपार कष्टाच्या बळावर उत्तुंग यश मिळवलं, आपल्या वेळेवर प्रचंड हुकूमत गाजवली, आपल्या कष्टावर हुकूमत गाजवली, आपल्या क्षमतेवर हुकूमत गाजवली आणि हिकमतीच्या जोरावर या पदावर येऊन पोहोचलेले आमचे तरुण तडफदार अध्यक्ष साहेब यांचं स्वागत माननीय API गुर्ले साहेब करतील. एकदा जोरदार टाळ्या. यानंतर व्यापारी महासंघाचे अत्यंत संयमी असलेले आमचे अध्यक्ष व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री माननीय यांचं स्वागत PSI नरोडे साहेब करतील. यानंतर आपल्या पत्रकार संघाचे अध्यक्ष, खरोखर
जे सत्य आहे ते सत्य परिस्थिती समोर आणणारेच. कारण ते असं नाही की जो नाही होगा वो अखबार में आ जाएगा अशी गोष्ट त्यांची नाही आहे. एनिवे असो, बाकीच्याबद्दल नाही बोलायचं मला. पण त्या शांत संयमी अध्यक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष जिगेसाहेब यांचं स्वागत श्री माननीय आमचे दीपक भाऊ पाटील हे करतील हे निश्चितपणे सांगतो. कुठे दीपक? त्यांना बोला. चला, यानंतर आपले मुंडे साहेब हे करतील स्वागत. पत्रकार संघाचे अध्यक्ष ऐकून या. कुठे ते? नाही मोठे. चला या लवकर कारण हा माणूस नाही खरं तर मी स्वागत करण्याचा हे लायकीचा नाही, कारण माझी त्यांची बरोबरी नाही आहे. तुम्ही करा एक खरं तर सगळ्यांच्या आता समोर बसल्यांचे सगळे रती महारथी माझ्या हृदयातले असलेले सगळे त्यांचं शब्द सुमनानं मी स्वागत करतो. खरं तर अध्यक्ष तरी पण सगळ्याच्या आग्रहास्तव नगराध्यक्ष यांच्या सगळ्या नगरसेवकाच्या मार्फत आणि आंबडवासियांच्या मार्फत केदारदादा हे PI घोडके साहेब यांचं स्वागत करतील. या सगळे जर आपल्याला याच्यानंतर ज्या बी आपल्या जयंतीनिमित्त पोलीस पाटील असो, शिवजयंती असेल, उभा राहून जागेवरच ज्या बी सूचना असतात त्यात अवघ्या फक्त 2 मिनिटात या की मिनिटात सूचना आपल्या SDM साहेब, PI साहेब यांना सांगाव्या. खरं तर सांगतो सर, SDM साहेब तुम्हाला सांगतो, आमचं अंबड शहर इतकं शांत संयमी आहे की त्यांची जिम्मेदारी आहे की जिम्मेदारी स्वतः पार पडतात. रात की धड़कन जब तक जारी रहती है, रात की धड़कन जब तक जारी रहती है, सोते नहीं हम, जिम्मेदारी रहती है. कारण जिम्मेदार लोक आहेत, नगरसेवक असो, सामान्य माणूस असो, यांच्यापासून मी बघतो या 10 ते 20 वर्षात कोणतीही दुर्घटना घडलेली नाही आणि घडणार नाही अशी त्यांच्याकडून मी ग्वाही देतो. आणि यानंतर ज्याला आपल्याला जे सूचना द्यायच्या आहे त्यांनी जागेवरच उभा राहून सूचना देण्यात यावे ही विनंती आहे. आदरणीय मंच, आदरणीय जन, आदरणीय सभी सम्मानित व्यक्तिगण, आप सभी को आने वाले छत्रपति शिवाजी महाराज जयंती से लेकर रमज़ान के आरंभ से लेकर आने वाली तमामी जयंती के अभी से मेरी ओर से हार्दिक शुभकामनाएं, बहुत बहुत मुबारकबाद. एक बार आभार पुलिस प्रशासन का कि विविधता में एकता के ये गुलदस्ते को उन्होंने फिर से एक बार सजाया और हम सबको मिलाया. हम इसलिए हमारे पुलिस प्रशासन का आभार व्यक्त करते हैं. एक बात पे मैं आपका लक्ष्य केंद्रित करना चाहता हूँ 1 मिनट में. वो बात ये है कि अभी आदरणीय मंच, मैं एक किताब पढ़ा था, दादा खेड़ा साहब, संत महंत महात्मा आणि इस्लाम. तो उसमें मैंने पढ़ा कि योग देखिए आप, योग 19 फरवरी का योग, 19 फरवरी को हिंदवी स्वराज्य के जिसकी धरती पे हम बैठे हैं उनकी जयंती है. और 19 तारीख को, 19 फरवरी 2026 गुरुवार
रमज़ान महीने की शुरुआत हो रही है। मैं जो संबंध आपको बताना चाह रहा हूँ, मेरे पास में 1000 से ज़्यादा सिर्फ शिवाजी महाराज पे किताबें हैं। तो छत्रपति शिवाजी महाराज की बात मैंने उसमें पढ़ा और अनेक शोध कार्य जिन्होंने किया उनको मैं पढ़ा। तो छत्रपति शिवाजी महाराज को जब भी अपनी लड़ाई में पवित्र कुरान मिलता तो उसका वो सम्मान करते। पवित्र कुरानाचा आदर करणारा प्रोफेसर इंजिनियर श्री श्री शेखर शिकरे साहेबची पुस्तक मी वाचत होतो, वाचली। त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की महाराजांना जेव्हा पवित्र कुराण भेटतो त्याला ते माथ्याला लावायचे आणि त्याचा सन्मान करायचे। आणि आम्ही जे 30 दिवस उपवास करतात त्याचं मुख्य कारण पण हेच आहे का पहिले रमजानला पवित्र कुराणाचा अवतरण झाला होता आणि त्याचे सन्मान करणारा राजा आणि रमजान एकाच दिवशी आरंभ होऊ लागले, ज्याच्यापासून आम्हाला जे धडा भेटतो ते शिकवण्यासारखं आहे। साहेबांनी जसं सांगितलं, राजाच्या धर्तीवर फुलेशाहू आंबेडकर सय्यद मौदूदीची धर्तीवर असा काही घडणार नाही। हे शहर आमचं आहे आणि हे राजाने दिलेलं स्वराज्य आम्हाला त्याला जपायची हे वेळ आहे। ह्याच्यासाठी त्यांनी 4 जून 1664 मध्ये जे उपाधी त्यांना मिळाली, छत्रपती शिवाजी महाराजची उपाधी त्यांना मिळाली, ते आम्हाला लक्षात राहिली पाहिजे का कसा राज्य त्यांनी आम्हाला दिलं आणि आम्ही राज्याला कुठून येऊन ठेवलं। हे राज्य आमचा, हे राष्ट्र आमचा आणि त्यांचा जे निर्माण केलेलं राज्य आम्ही पुन्हा निर्माण करणार। त्या आकार प्रकार जातीचे सगळे माणस सोबत आणणारा राजा 45 ते 55% शोध हे दाखवतो का राजाने आम्हाला त्याच्यामध्ये स्थान दिलेलं आहे। तो आम्हाला गर्व आहे ते दिवसाचा आणि ते दिवशी रमजान आरंभ व्हायला लागला। तर आम्ही हे गवाही देतो की आम्ही राज्याला कुठलाही गाळबोट जाऊन देणार नाही, हे आमची जबाबदारी आहे आणि आम्ही पूर्ण सन्मानाने त्यांची ती जयंती, विचाराची जयंती, त्यांचा संदेश आम्ही जनजनपर्यंत पोहोचवणार आहे। धन्यवाद। जय संविधान, जय भारत। ज्याला बी आपल्याला सूचना द्यायची 1 मिनिटात फक्त सूचना द्या, आपल्याला काय द्यायच्या की रस्त्यावर खड्डे आहेत किंवा काही असेल, ह्या सूचना तुम्ही द्या 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 सगळ्याला। शांतता कमिटीचे अध्यक्ष माननीय पारधी साहेब आणि सर्व सन्माननीय मंच आणि शांतता कमिटीचे सदस्य, माझी एक सार्वजनिक मागणी आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये फार मोठी वर्दळ वाढलेली आहे आणि मोठमोठे वाहनं इकडून तिकडे जातात, तिथं रस्त्यावर फळं विकतात लोक, तर तिथं अपघात होण्याची शक्यता जास्त आहे। तर आपल्या या शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये एक ठराव घ्या की तिथं स्पीड ब्रेकर बसवण्यात यावे। 3ही रस्त्याला स्पीड ब्रेकर बसवले तर त्याचा अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात स्पीड ब्रेकर बसवण्यासाठी कमिटी। तर आपण उपविभागीय अधिकारी म्हणून आजच्या शांतता कमिटीच्या बैठकीत एक ठराव घेतला तर ते स्पीड ब्रेकर बसतील आणि येणाऱ्या काळात होणारे जे अपघात आहेत ते टळतील। बस एवढंच बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद। भाऊ तुम्ही सांगणार काय? समितीचे अध्यक्ष श्री माननीय राम शेळके बाबा, 2 मिनिटात तुमच्या सूचना द्या। आबा 18 पगड जातीला सोबत घेऊन या महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि मुस्लिम धर्मियांच्या पवित्र अशा रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर आयोजित या शांतता कमिटीच्या बैठकीला
उपस्थित असलेले आपले SDM साहेब पारधी साहेब, शहराचे नगराध्यक्ष केदारदादा कुलकर्णी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष PI साहेब आणि उपस्थित सर्वच पोलीस पाटील असतील, वेगवेगळ्या सर्व पक्षाचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते, उपस्थित तरुण बांधव, बंधू भगिनींनो, आपल्याला सगळ्यांना आपल्या शहराची पार्श्वभूमी चांगली माहिती आहे. साहेब, या अंबड शहर म्हणजे अगदी सामाजिक सलोखा असलेलं हे शहर पूर्वीपासून राहिलेलं आहे. या ठिकाणी अत्यंत हिंदू असतील, मुस्लिम असतील किंवा सर्व जाती धर्माचे लोक अत्यंत गुण्यागोविंदाने या शहरात राहतात. इथले लोकप्रतिनिधीसुद्धा तितक्याच राजकारणी असतील, जागरूकपणे पत्रकार असतील, सगळेच या ठिकाणी हा सलोखा जपण्याचा प्रयत्न करतात. आम्ही अगदी आमच्या सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे माझे सहकारी आता नगरसेवक झाले ते अर्जुन भाऊ भोजने, शंकर ढेरे, आमची 40-50 लोकांची तरुणांची एक टीम असते साहेब. आता कॉलेजच्या वयापासून आम्ही 2002 पासून सार्वजनिक उत्सव अंबडची सुरुवात केलेली आहे. त्याचं हे 24वं वर्ष या ठिकाणी आहे. मिरवणूक आपण श्री स्वामी समर्थ मंदिरापासून दरवर्षी या भव्य अशा मिरवणुकीला सुरुवात होते. या ठिकाणी ठाकूरनगर मार्ग येऊन राष्ट्रवादी कार्यालय, तिथून पुढे नगरपालिका, महाराष्ट्रद्वार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मुख्य हायवेना या सगळ्या मिरवणुकीचा रूट असतो. समारोप आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी करतो. आणि प्रशासन म्हणून काही या बाबतीत साहेब काही या शहरात सांगायची आपल्याला आवश्यकता नाही. पोलीस प्रशासनाचं नेहमी सहकार्य असतंच. परंतु आज या ठिकाणी नगरपालिकेचे CO जरी नसले तर दादा आहेत. तर या प्रमुख रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. MSCBचं कोणी प्रतिनिधी या ठिकाणी आलेला असेल तर जेणेकरून मिरवणुकीला अडथळा येईल अशा विजेच्या तारा वगैरे काही ठिकाणी जर अडचणीच्या ठरत असतील तर त्याबाबतही प्रशासनानं MSCBला या ठिकाणी सूचना द्याव्यात असं माझं मत आहे. त्याचबरोबर अंबडचे आता घोडके साहेबांनाही बऱ्यापैकी शहराचा अभ्यास झालेला आहे. काय असतं, कुठलाही उत्सव कोणत्याही जाती धर्माचा साजरा करत असताना सर्वजण आपण सुजाण नागरिक असतो, मॅच्युअर्ड लोकांची अडचण नाही, पण प्रामुख्यानं अडचण ही आपल्या तरुण पिढीची आहे, खास करून 18 ते 25 ह्या टीनएजर्सच्या मुलांचा. तर या बाबतीत आम्ही आमच्या पद्धतीने सगळ्या तरुण मंडळींना सगळ्या सूचना वगैरे करत असतो. पण पोलीस प्रशासनानंही साहेब प्रामुख्यानं या वयोगटातले, कारण कारणं छोटे छोटे असतात. कुठल्याही काही कार्यक्रमाला गालबोट लागायचं म्हटलं की व्यक्तिगत छोट्या मुलांचे भांडणं, गल्लीतले व्यक्तिगत स्वरूपाचे भांडणं, ते या ठिकाणी या अशा उत्सवाच्या ठिकाणी घडल्यानंतर त्याला एक मोठं वेगळं स्वरूप येतं. परंतु सुदैवानं आपल्या शहरात अशी काही गेल्या 50 वर्षापासून म्हणजे मला कळतं अशी घटना काही आढळलेली नाही. त्याच्या बाबतीत आपण नेहमीच काळजी घेऊच. परंतु या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा देखील वचक या सगळ्या बाबीवर असला पाहिजे. आपण या मिरवणुकीमध्ये सकाळी आता यावर्षी चांगलं मी अभिनंदन करेल नगरपालिकेचं की शिवकालीन पारंपरिक युद्धकलेचा एक कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि सायंकाळची मी पुनश्च एकदा सर्वांना उपस्थितांना या ठिकाणी विनंती करतो की आपण सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या या होणाऱ्या भव्य दिव्य अशा मिरवणुकीमध्ये आपण सर्व जाती धर्माचे लोक सहभागी व्हावं आणि या मिरवणुकीची शोभा वाढवावी अशी मी आपल्या सर्वांना या निमित्तानं निमंत्रण देतो. आणि पुनश्च एकदा या माध्यमातून तरुण बांधवांना, अंबडच्या तरुण बांधवांना एक छोटीशी नम्र विनंती करतो की आपण इतक्या अशा तेजस्वी राजाची जयंती साजरी करीत असताना त्या उत्सवामध्ये तरुण बांधव किंवा कोणीही ड्रिंक किंवा दारू पिऊन या उत्सवामध्ये सहभागी होऊ नये, जेणेकरून कुठल्याही प्रकारचं गालबोट या मिरवणुकीला लागणार नाही याची दक्षता आपण सर्वजण घेतान. एवढंच या ठिकाणी सांगतो. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोणी सूचना द्यायच्या रस्त्याबाबतीत, कोणी पोलीस पाटाला काही बोलायचं असेल सांगा. कोणा सूचना द्यायच्या आहेत का?
सर, अध्यक्ष साहेब, नगराध्यक्ष साहेबाला सांगतो, खरंच आपलं अंबड शहर असं आहे की त्यांच्या डोळ्यासमोर आई, माय, भारत माता, दुसरं काही दिसत नाही. कुणाला डोळे झाकतात सुंदरा दिसते, कुणाला डोळे झाकतात सुंदरा दिसते, कुणाला रंभा उरुशी वसुंधरा दिसते, कुणाला डोळे झाकतात सुंदरा दिसते, कुणाला रंभा उरुशी वसुंधरा दिसते. नव नाटकी जगाला काय काय दिसते, मगर अंबड शहराला राब राबणारी माय दिसते, माय दिसते. कारण ह्या अंबड शहरापासून खूपच चांगलं शिकवण्यासारखं आहे आणि मला अंबड शहरात मी स्थायिकच होणार आहे, जाणार सुद्धा नाही, याच्यात इतकं रमलेलो आहे. तदनंतर आता सूचना कोणाला द्यायच्या नसेल तर आता याच्यानंतर जे आपले तरुण तडफदार म्हणतो तेच, कारण त्यांचा एकदा निर्णय घेतला, जे एक फैसला केला ती फैसला मंजूरच करतात. त्यांच्यासाठी एक फैसला जो कुछ भी हो मंजूर होना चाहिए, फैसला जो कुछ भी हो मंजूर होना चाहिए, जंग हो या इश्क भरपूर होना चाहिए, असे नगराध्यक्ष यांच्या रावांना एकदा जोरदार टाळ्या वाजा आणि ते आपल्याला काहीतरी संदेश देणार, मनोगत व्यक्त करणार. मुळक साहेबाचं भाषण ऐकलं की जरा जास्त आपण हे आपल्याबद्दल बोलताय की असा प्रश्न पडतो. पण आजच्या या शांतता कमिटीच्या बैठकीसाठी प्रमुख अध्यक्ष म्हणून आपल्या तरुण उपविभागीय अधिकारी पारधी साहेब, या पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी घोडके साहेब, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष द्वारकादास भाऊ जाधव, पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष पाटील जिगे व आमच्या नगर परिषदचे उपस्थित सर्व सन्माननीय सदस्य व अंबडवासी, शहरवासी व आलेल्या पंचक्रोशीतून पोलीस पाटील, ग्रामीण भागातून आलेली सर्व जनता. आता शिवजयंती आहे, त्यासोबतच उद्या आणि परवा जसं आझिम भाईंनी सांगितलं की रमजानच्या महिन्याची ही सुरुवात होत आहे. तर जसा दुग्ध साखरेचा योग आहे हा, आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नक्कीच शांततेत आपली पूर्ण जयंती पार पडेल, यामध्ये कोणाच्याही मनात नक्कीच काहीही शंका नसेल. पोलीस प्रशासन हे दरवेळेसच आपल्याला मदत करतं, दरवेळेस ज्या ज्या गोष्टी जिथं जिथं आपण त्यांना सूचना करतो त्याच्यासाठी ते तत्परतेने त्याची दखल देतं. आता रामभाऊंनी थोडंसं रस्त्याच्या खड्ड्याबद्दलचं सांगितलेलं आहे. तर साधारणतः जयंती निघणार आहे स्वामी समर्थ मंदिरापासून, थोडं स्वामी समर्थ मंदिरापासून ते रोहिदास महाराज चौकापर्यंतचाच हा रस्ता थोडासा खराब आहे. आता तो खड्डेपेक्षा तिथं खराब रस्ताच आहे तो एकंदरीत. नाही तो काय होईल, त्याला थोडं साफ करून कसं घेता येईल ह्याचा आम्ही उद्या येतो. बाळूभाऊ असेल तिथले सदस्य, हो तेच ना, ते काय होऊ शकतं ते आपण उद्या समक्ष तिथं हजेरी राहून बघून घेऊ. त्यानंतर महाराज संत रोहिदास महाराज चौकापासून तर मग पुढं कुठंच काहीच अडचण नाही आहे, सगळे रस्ते नवेच झालेले आहेत, त्याच्यामुळे तिथं कोणची अडचण यायचा विषय नाही आहे. आणि नगर परिषदकडून आपल्याला जी काही मदत लागेल आम्ही 100% आपल्या सोबत आहोत. जास्त काही वेळ घेत नाही, फक्त इथूनच जसं रामभाऊनी सांगितलं की नगर परिषदतर्फे शिवकालीन विद्यालय कोल्हापूरचं आहे, इथून साधारणतः एक 25 विद्यार्थी येणार आहेत, जे त्यांचं युद्ध कौशल्य म्हणजे तलवारबाजी असेल, ते आपण जसं इंडिया स्कॉट टॅलेंट वगैरेमध्ये बघतो त्या पद्धतीचे ते त्यांचे तलवारबाजीचे खेळ, अजून मर्दानी खेळ जे काय असतील, काठी फिरवणं असेल, त्यानंतर ते भालपट्टा, तलवार वगैरे या सगळ्या गोष्टीचं ते तिथं प्रदर्शन करणार आहे. सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा, आपल्या मुलांना द्यावं. जसं आता सगळे व्यसनापासून मुक्त व्हावं, म्हणजे हे दुर्दैव आहे की आपल्याला इथं बसून महाराजांच्या जयंतीमध्ये कोणीही अल्कोहोलिक माणूस दारोडा येऊ नये हे बोलावं लागतंय. खरं तर त्यालाच इतकी भीती पाहिजे की त्यांनी जर सामील झालं तर आपला इथं कोणी आपल्याला माफ करणार नाही, त्याच्या मनात भीती पाहिजे. त्याच्यामुळं आपण पण ह्याची दखल घ्यावी. मी रामभाऊला सुद्धा सांगतो, ह्या लोकांना थोडं सरळ करणं गरजेचं आहे. काही लोकांच्या मूर्खपणामुळं गालबोट लागतं, तो काहीतरी तो त्या नशेत असतो पण त्याला समजत नाही. त्याच्यामुळे आपणच त्याच्यामध्ये अशी आपली टीम एवढी मोठी आहे की बेवड्यांना आतमध्ये एंट्रीच नाही, तो पिऊन आलाय त्याला प्रवेशच दिला नाही तर पुढचा भागच होत नाही काही. त्यामुळं उद्या मला असं वाटतं नगर परिषदच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी यावं, कमीत कमी आपल्या घरातल्या लहान मुलांना पाठवा. अंबडमधले बरेच विद्यार्थी इथून तिथं खास ते कला शिकायला जातात, त्याच्यामुळे जर तरुण मुलांना जर आपण पाठवलं तर त्याचा लाभ
नक्कीच होईल. नगर परिषद नक्कीच प्रयत्नात राहील की शहरातली सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न करू आम्ही. आम्हाला बोलण्याची संधी दिली, मी याबद्दल आपले धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर आपले व्यापारी महासंघाचे कसे व्यापारावर सगळं सामावलेलं असतं ते व्यापारी संघाचे अध्यक्ष द्वारकादास जाधव साहेब हे 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करतील. आजच्या शांतता कमिटीच्या मीटिंगसाठी आवर्जून उपस्थित SDM साहेब, अध्यक्ष केदारदादा कुलकर्णी, घोडके साहेब, गोरले साहेब, जिगे साहेब व सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, पत्रकार बंधू सर्वांचं धन्यवाद देतो. आणि आज शांतता कमिटीच्या मीटिंगसाठी उद्या होणाऱ्या उत्सवासाठी मीटिंग आयोजित केली आणि याच्यात ज्या सूचना आपण मांडल्यात ह्या सूचनाचं सर्वांनी काटेकोर पालन करूया. आणि विशेष म्हणजे कुठंही काही झालं थोडंफार, साऱ्यात जास्त धड व्यापारी मार्केटला बसते आणि आत्तापर्यंत कुठं काही घडलेलं नाही. असंच पुढं चांगलं हो ही जी इच्छा करतो. धन्यवाद. अध्यक्ष साहेब धन्यवाद. यानंतर पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री माननीय जिगे सर 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करतील. आजच्या शिवजयंती निमित्त आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीसाठी उपस्थित अध्यक्ष उमाकांत पारधी साहेब, शहराचे नगराध्यक्ष प्रथम नागरिक यांचे प्रतिनिधी म्हणून नगरसेवक केदारदादा कुलकर्णी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष द्वारकादास जाधव, पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोषजी घोडके आणि इतर मान्यवर. मी गेल्या 20 ते 22 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे आणि शांतता कमिटीसाठी नेहमीच येत असतो, पण शांतता कमिटीत पहिल्यांदा बोलत आहेत. गेल्या 20-22 वर्षात इकडचे अधिकारी वर्ग बदलत गेले. समोरचे शांतता कमिटीतले जे लोक आहेत ते कायम आहेत आणि या बैठकीला आलेले खरंच शांतताप्रिय आहे म्हणूनच शांतता कमिटीला आलेले आहेत. आणि ज्यांना शांतता भंग करायची ते येऊ शकत नाही. त्याच्यामुळे पोलिसांना विनंती की ते अशाच लोकांवर त्यांनी लक्ष ठेवावं. हे जे समजा समाजकंटक आहेत अशाच लोकांवर लक्ष ठेवावं लागणार. हे समाज संकटमोचक म्हणून आलेले आहेत. विशेष म्हणजे इथले सगळेच माझ्या नजरेसमोर हे सगळेच एकदम जुने आहेत आणि आपण ज्या सूचना केल्या आहेत की मिरवणुकीसाठी खड्डे, तारा हे अडथळा ठरतात, पण खरा अडथळा तर देशीप्रेमी ठरतात. देशप्रेमीपेक्षा देशप्रेमीचा जास्त आहे. त्याच्यामुळे पोलिसांनी अशा लोकांवर जास्त वचक ठेवावा, कारण त्यांना शोधण्यासाठी त्यांना काही मशीनची गरज त्यांना जर असं काही लागत नाही. पोलिसांनी नुसतं बघितलं तरी त्यांना कळतं की यांनी कोणतं रसपान केलेलं आहे, ज्यूस पिऊन आलं का काय पिऊन आलं. त्याच्यामुळे पोलिसांनी मिरवणुकीतील म्हणजे अशाच लोकांवर जास्त लक्ष ठेवलं पाहिजे ज्या लोकांमुळे मिरवणुकीला म्हणजे डाग लागला जातो. तसं तर हे कमिटीतली लोक आणि सगळेच नागरिक म्हणजे आतापर्यंत आम्हाला 20-22 वर्षात कधीच लिहिण्याची वेळ आली नाही की कोणत्याही मिरवणुकीत डाग लागला, धब्बा लागला. सगळ्या मिरवणुकीत आमचं एकच टायटल असतं, उत्साहपूर्ण आणि शांततेत मिरवणूक साजरी. ते टायटल आमचं कायम राहील आणि हे सगळे लोक याची ग्वाही देतील आणि आपण त्या दृष्टीने प्रयत्न करा एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद जिगे साहेब. यानंतर आपल्या अंबडचे कर्तव्यदक्ष अधिकारी SDM साहेब पारधी सर हे आपल्याला सूचना देतील. ज्या 18 पगड जाती आणि सर्व धर्मियांना सोबत घेऊन ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना आणि मुहूर्तमेळ रोवली अशा छत्रपती शिवरायांच्या शिवजयंतीच्या निमित्ताने आणि मुस्लिम धर्मियांचा पवित्र असा जो रमजान सण आहे याच्या निमित्ताने आज जी शांतता समिती आहे या शांतता समितीच्या बैठकीत उपस्थित सर्व व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर, इथे उपस्थित असलेले सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, पत्रकार बांधव, तसेच शासकीय कर्मचारी, अधिकारी, पोलीस पाटील आमचे सर्वांना नमस्कार. आपण सर्वांना माहितीच असेल की भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या 50 वर्षापूर्वी जवळपास 1897च्या 94 ते 97च्या कालावधीमध्ये लोकमान्य टिळकांनी शिवजयंती आणि गणेशोत्सवाची स्थापना का केली.
कारण की त्यावेळेस स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जो भारतीय समाज होता वेगवेगळ्या जातींमध्ये विभागला गेला होता, वेगवेगळ्या धर्मांमध्ये विभागला गेला होता आणि त्या धर्मांना आणि जातींना एकत्र आणून सगळ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता जोपासली जावी, सगळ्यांमध्ये एकोपा निर्माण व्हावा म्हणून लोकमान्य टिळकांनी हा शिवजयंतीचा उत्सव, त्यांना माहिती होतं, त्यांनी हेरलं होतं की आपल्या मराठी जनांसाठी जे शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं स्थान काय, त्यांच्या कारणास्तवच, त्यांच्या जयंतीच्या कारणास्तवच हा इथला समाज, इथला धर्म एकत्रित होऊ शकतो, म्हणून त्यांनी याची मुहूर्तमेढ ठरवली. परंतु आज आपण जे सण उत्सव साजरे करतोय त्या सण उत्सवामध्ये जे आता पत्रकार संघाचे जिगे साहेब सांगत होते की त्याप्रमाणे जे काही अनिष्ट लोक आहेत जे यांच्यामुळे गालबोट लागतं, तसं अंबड शहर जे आहे ते मी आतापर्यंत माझ्या मनामध्ये आणि याच्यामध्ये एक शांतताप्रिय आणि सामंजस्य लोकांचं शहर म्हणून माझ्या मनात आहे आणि ते कायम राहील याचंही मला कुठली याच्यात माझ्या मनात शंका नाही. तर आपण सर्वांनी या आगामी शिवजयंती आणि रमजान ईद आहे याच्यामध्ये प्रशासनाला सगळ्यांनी सहकार्य करतात आपण, परंतु जे लोक याच्यात जसं जिगे साहेब म्हणत होते की जे लोक इथे उपस्थित नाही परंतु तेच लोक खरं त्याच्यात चुकीच्या पद्धतीने या गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात. तर जसं शिवजयंती समितीच्या अध्यक्षांनाही सांगितलं की टीनेजर जे आहेत आपले 18 ते 30 वयोगटातले, याच्यासाठी जर आपण घोडके साहेब, आपण जर सायबरमार्फत जर आता टीनेजरला सोशल मीडियाची भाषा चांगली कळते, ते रील्सची भाषा चांगली कळतात त्यांना आणि त्याच्यापर्यंत सगळ्यात प्रभावी माध्यम जे आहे ते रील्स आहे. जर आपण असे त्यांनावर वचक बसेल की असे जर आपण सायबरमार्फत जर रील तयार केले आणि ते प्रसारित केले तर त्याचा एक चांगला मेसेज त्यांच्यापर्यंत जाईल आणि ज्या लोकांमध्ये अशा पद्धतीने म्हणजे प्रशासन काही वॉचफुल आहे, यांच्यावर लक्ष ठेवून आहे, असा मेसेज त्यांच्यापर्यंत जाईल. तसेच साहेबांनी एक स्पीड ब्रेकरच्या संदर्भात एक सूचना दिली होती, तर मी विनंती करेल घोडके साहेबांना की आजच्या समितीच्या बैठकीमध्ये आपण आज तो इतिवृत्तात विषय घेऊन आपण जिल्हास्तरीय समितीकडे हा विषय पाठवू. तसेच केदारदादांनी रस्त्यातल्या खड्ड्याबाबतची जबाबदारी नगर परिषदेने घेतली, त्याबद्दलही मी त्यांचं अभिनंदन करतो. MSCBचे जे कोणी आले असतील त्यांना सूचना आहे की आपले जो शिवजयंती उत्सवातले जे लोंब काढणाऱ्या तारा आहेत त्यांनी त्या त्वरितपणे दुरुस्त करून घ्याव्यात. या संदर्भात आपणही याच्यात जर काही अडचण असेल तर मी स्वतः आता नखाले साहेबांना बोललेलो आहे, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, तर त्याचाही काही अडचण येणार नाही. यानंतरही लोकांना जर काही आपल्या शिवजयंती महोत्सवातल्या समितीलाही काही अडचण असेल तर त्यांनी प्रशासनाशी डायरेक्टली बोलावं, आपण त्या प्रत्येक गोष्टीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू आणि सामंजस्याने आणि मोठ्या उत्साहाने ही जी आपली शिवजयंती आहे आणि रमजानचा हा जो पवित्र सण आहे आपण सर्वांनी जोमाने साजरा करू. आज आपण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्दांना विराम देतो. थँक्यू. धन्यवाद सर. तर खरं तर पोलीस पाटील व मिरवणूक समितीचे अध्यक्ष असो सर्वांना अशा सूचना पोलीस प्रशासनातर्फे की प्रत्येकाने 10 आपल्या मिरवणुकीत स्वयंसेवक निर्माण करून त्यांना आयडेंटिटी कार्ड देण्यात यावे, हालाकी तेच स्वतः आम्हाला मदत करतील. ह्या सगळ्या पोलीस प्रशासनाकडून सगळ्यांना सूचना आहे आणि आपण त्या सर्व सूचना आपल्या गावातील खेड्यातील लोकांना द्याव्या ही विनंती आहे. आणि ह्या कार्यक्रमाला या मीटिंगला सर्व आलेले आहेत, वकील असो, पत्रकार संघ असो, व्यापारी महासंघ असो, पोलीस पाटील असो व समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष जे असो, ते आल्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभारी आहे की हा कार्यक्रम संपला असे माननीय SDM साहेब व PI साहेब यांच्या आदेशाने संपला जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.